काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते, कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते. जीवनामध्ये कर्म करत असताना बुद्धीला सुविचारांचे अंकुश असले तर देहाकडून घडणारी कर्मे ही उत्तमच असतात. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कुणीही जाऊ शकत नाही. वादळात दिवा लावायचं स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही. काळ सर्वच जखमा भरत नसतो, पण आपल्याला त्यांच्यासोबत कसं जगायचं ते नक्की शिकवतो. वर्तमानातून सुख वेचण्याचा प्रयत्न करा. भविष्य फार धूर्त असते, ते फक्त आश्वासन देते. ज्याप्रमाणे झाडांची पाने गळल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही, त्याच प्रकारे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाहीत. जीवनात वेळ आणि निसर्ग सर्वात कडक शिक्षक आहेत. ते आधी परीक्षा घेतात व नंतर धडा शिकवतात. आयुष्यातील प्रत्येक समस्येचे उत्तर आपल्या साईबाबांकडे आहे. हवी ती फक्त श्रद्धा आणि सबुरी. पुण्य दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर उपभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम सुरू होतं. परिस्थिती कशीही असो, माणसाचे विचार आणि इच्छाशक्ती नेहमी उंचच असायला हवी. कारण माणूस कितीही श्रीमंत झाला तरी तो वेदना विकू शकत नाही आणि शांतता विकत घेऊ शकत नाही. कधी कधी असं होतं की आपण करत असलेल्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, पण समाजाच्या आरशात मात्र त्या कैद झालेल्या असतात. योग्य वेळ आली मग त्या बाहेर पडतात. काही गोष्टी फक्त शांत राहून अनुभवायच्या असतात, तर काही मनात साठवून ठेवायच्या असतात. प्रत्येक गोष्टींचा बाजार मांडत गेलात तर भावनांचा आदर राहत नाही. चुकीचे काम न केल्यास चिंता राहत नाही. विचार ठाम असल्यास मनात गोंधळ निर्माण होत नाही आणि प्रामाणिक असल्यास कशाचीही पर्वा भीती वाटत नाही. आयुष्याची प्रत्येक घडी आपल्या मनासारखी बसत नसते. प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते. ती कोणालाही चुकलेली नाही. साखर आणि मिठाची किंमत त्याच्या शुभ्र रंगावरून नव्हे तर चवीवरून कळते, तर माणसाची किंमत त्याच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध कृतीवरून कळते. ध्येयासाठी पुढे जात असताना निम्म्या रस्त्यातून कधी माघारी येऊ नये, कारण की परत माघारी येताना देखील अर्धा रस्ता पार करावाच लागतो. त्याऐवजी पुढचा राहिलेला अर्धा रस्ता पार करणे कधीही योग्य. इच्छा आणि अपेक्षा मर्यादित असल्या की स्वाभिमान विकण्याची वेळ येत नाही. आपल्या प्रत्येकाच्या आतील मी जेव्हा एखाद्याबरोबर जुळतो तेव्हा आम्हीचा जन्म होतो. या आम्हीला आम्ही ठेवायचं की तुम्ही करायचं हे प्रत्येकातील मीवर अवलंबून असतं. हळूहळू वय निघून जातं. जीवन आठवणींचं पुस्तक बनून जातं. कधी कुणाची आठवण खूप सतावते, कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते. किनाऱ्यावर सागराचा खजाना नाही येत, पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत. जगा या क्षणांना हसून मित्रांनो, पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत. कुणी कधीच म्हणत नाही माझी चूक आहे किंवा माझ्यामुळे एखादी वाईट घटना घडली. आरोप हा दुसऱ्याच्या माथी कसा मारता येईल याचा प्रयत्न एक माणूस म्हणून आपण करत असतो. थोडक्यात हे खोटं समाधान आपण अभिमानाने मिरवत असतो आणि पुढे असाच आपला स्वभाव बनत जातो. आपण स्वतःचा खोटा स्वभाव तयार करतो. खरं तर स्वतःबद्दल चांगल्या वाईट गोष्टी स्वीकारण्यासाठी आपल्याजवळ विवेक असावा लागतो. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, परंतु दुःख देणारा कधीच सुखी राहू शकत नाही. जी व्यक्ती तुम्हाला समजून घेते आणि समजावूनही सांगते ती व्यक्ती योगायोगाने नाही तर नशिबाने भेटते. आपली संगत अशा मित्रांशी ठेवा जे तोंडावर
आपली गंमत करतील, परंतु पाठीमागे मात्र आपली किंमत ठेवतील. मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो. सागराच्या प्रत्येक शिंपल्यात मोती नसतो. जो विश्वासाने मैत्री जपतो तोच खरा मैत्रीचा मोती असतो. गर्वाचा त्याग केल्यास माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो. राग सोडल्यास दुःख होत नाही. अभिलाषा सोडली की माणूस श्रीमंत होतो व लोभ सोडला की खरा सुखी होतो. हे जीवनाचे सत्य आहे. आपण जी सेवा करतो ती दुसऱ्यासाठी ही भावना माणसाला अहंकारी बनवते. आपण जी सेवा करतो ती आपल्या कल्याणासाठी ही भावना माणसाला प्रेमळ बनवते. परिस्थितीप्रमाणे बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात राहण्यापेक्षा परिस्थिती बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात राहा. आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही.